ओके. तर पहिल्यांदा आपल्याला माहित काय पाहिजे की सेट्स काय काय आहेत आणि सेट स्टँडर्ड सेट्स कुठले कुठले आहेत. नंतर आपण बघू सेट्स. एन दिसते सगळ्यांना, एन कॅपिटल एन. एन एन काय आहे? 1 2 3 4 डॅश 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 हा कसला सेट आहे? सेट ऑफ नॅचरल नंबर्स. बरोबर आहे, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नंतर कुठला आहे? झेड सेट ऑफ इंटिजर्स. कुठले कुठले नंबर असतात त्यात? -3 -2 -1 0 1 2 3 4 डॅश 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 हा कसला सेट आहे? सेट ऑफ इंटिजर्स. बरोबर आहे, सेट ऑफ इंटिजर्स. परत ह्या इंटिजर्स मध्येच आपण पॉझिटिव्ह इंटिजर्स आपण म्हणू शकतो. झेड प्लस. झेड प्लस म्हणजेच 1 2 3 4 डॅश 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 हा कसला सेट आहे? सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स. ओके. तसाच निगेटिव्ह इंटिजर्स -1 -2 -3 डॅश 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 सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. निगेटिव्ह इंटिजर्स. ओके. यानंतर क्यू. क्यू काय आहे? रॅशनल नंबरचा. कुठले नंबर येतात? p by q such that pq belongs to z and q not equal to 0. हा आहे सेट ऑफ रॅशनल नंबर्स. ठीक आहे. पुन्हा आता काही पुस्तकामध्ये वेगवेगळे नोटेशन असतात. आय आर. आय आर काय आहे? तर सेट ऑफ इररॅशनल म्हणजे दोज एक्स सच दॅट एक्स इज नॉट रॅशनल. हा कसला सेट आहे? सेट ऑफ इररॅशनल नंबर्स. इररॅशनल नंबर्स म्हणजे पी बाय क्यू फॉर्म मध्ये जे एक्सप्रेस करता येत नाहीत ते इररॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल √2 √3 क्यूब रूट ऑफ 4 ई पाय एक्सेट्रा. इररॅशनल नंबर. ठीक आहे. आणि पुढचं काय? तर रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे काय? आर, कॅपिटल आर. कॅपिटल आर म्हणजे सेट ऑफ ऑल रॅशनल अँड irrational numbers. ओके. रॅशनल इररॅशनल नंबर्स. नंतर आहे सी. कॅपिटल सी आहे. कॅपिटल सी. कॅपिटल सी काय? कॉम्प्लेक्स नंबर. ए प्लस आय बी सच दॅट ए बी बिलॉंग्स टू आर अँड आय स्क्वेअर इक्वल टू -1 किंवा आय इक्वल टू स्क्वेअर रूट -1. हा झाला
कॉम्प्लेक्स नंबरचा सेट. ठीक आहे. आणखी काही सेट जनरलाइज असू शकतात जे ग्रुपमध्ये येतील तुम्हाला एक्झाम्पल म्हणून. ओके. आता ह्या सगळ्या सेटमध्ये रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? तर ह्याच्यात रिलेशन काय? रिलेशन सो झेड प्लस मध्ये पॉझिटिव्ह इंटिजर इज सबसेट ऑफ n is proper subset of z, and z is proper subset of q is proper subset of r, and r is proper subset of c. कॉम्प्लेक्स नंबर. ओके. रिलेशन आहे या नंबर सिस्टीमचं. ओके. यानंतर आपण बघायचं आहे तर बायनरी ऑपरेशन. बायनरी ऑपरेशन किंवा बायनरी कंपोजिशन. ओके. तर काय याची डेफिनेशन आहे? डेफिनेशन क्रॉस प्रोडक्ट आपल्याला माहितीच आहे. आपण रिलेशन मध्ये क्रॉस प्रोडक्ट बघितलं होतं. ठीक आहे. बायनरी ऑपरेशन स्टार ऑन अ सेट एस. दिसतंय का सगळं तुम्हाला? is a function is a function from s cross s to s. That is स्टार. हे स्टार काढलंय s क्रॉस s to s. ओके. such that a कॉमा बी. आता a कॉमा बी का लिहिला? कारण हे बघा हा डोमेन आहे स्टारचा. s क्रॉस s म्हणजे ऑर्डर पेअर s कॉमा s सॉरी a कॉमा b मॅप्ड ऑन स्टार a कॉमा b किंवा इथं r लिहितो r a स्टार b. दॅट इज हे कसं लिहिता येईल? r a कॉमा b a स्टार b. आता हा एलिमेंट जो आहे a कॉमा b हा कुठला आहे? तर s क्रॉस s. दोन एलिमेंट इथले त्याच्यावर स्टार ऑपरेशन आपण म्हणजे फंक्शनच आहे हे मॅप होतो कुठं? s. म्हणजे येणारा जो रिझल्टिंग एलिमेंट आहे a स्टार b हा पुन्हा कुठला एलिमेंट आहे? या s मधला आहे. ठीक आहे. याला म्हणायचं बायनरी ऑपरेशन. ठीक आहे. ओके. thus star is a binary operation on S which assign every pair a comma b belongs of S to an element a star b
of s of s. Hmm? So we say S capital S is closed under binary ऑपरेशन स्टार. ठीक आहे, बायनरी ऑपरेशन स्टार. आता एक्झाम्पल घेतल्यावर तुमच्या नीट लक्षात येईल की एस मधले 2 एलिमेंट घ्यायचे आणि स्टार ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर जो एलिमेंट येईल तो पुन्हा एस मधलाच असला पाहिजे. त्यावेळी स्टार काय, बायनरी ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एन. एन मध्ये नॅचरल नंबर सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ओके, आणि ऑपरेशन घेऊया ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे डॉट. मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर, 2 नॅचरल नंबर जर आपण घेतले 2 नॅचरल नंबर फॉर एनी ए बी बिलोंग्स टू एन. we know that a plus b also belongs to n. बरोबर आहे? बरोबर ना. कुठलेही 2 नॅचरल नंबर घेतले, फॉर एक्झाम्पल समजा आपण 2 आणि 3 घेतला. दिस इम्प्लाइज 2 प्लस 3 म्हणजेच 5 सुद्धा एन मध्ये आहे ना. बरोबर आहे? नॅचरल नंबरच्या सेट मध्ये आहे ना हे. बरोबर आहे? सो देअरफॉर n is closed under. ज्यावेळी हे सॅटिस्फाय होईल बरं का, म्हणजे 2 एलिमेंट घेऊन पुन्हा येणारा जो रिझल्टिंग एलिमेंट तो पुन्हा एन मध्ये आला तर अंडर बायनरी ऑपरेशन प्लस. लक्षात, बायनरी ऑपरेशन लक्षात आलं? लक्षात आलं का बायनरी ऑपरेशन? किंवा हेच कसं लिहिता येईल, हेच असं लिहिता येईल, ऑर प्लस इज बायनरी ऑपरेशन ऑन एन. दिसतंय का व्यवस्थित? हॅलो, दिसतंय? हा. आता हे झालं प्लसचं. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशनचं काय? सिमिलरली फॉर एनी ए बी बिलोंग्स टू एन, दिस इम्प्लाइज ए इंटू बी बिलोंग्स टू एन. असं प्रत्येक एलिमेंटसाठी होतं. मल्टिप्लिकेशन पुन्हा एन मध्ये येतंय ना. फॉर एक्झाम्पल घ्या, फॉर एक्झाम्पल समजा आपण 4 आणि 5 घेतला. बरोबर आहे? ओके, ह्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं 4 इंटू 5 किती, 20. अगेन बिलोंग्स टू एन. सो मल्टिप्लिकेशन therefore n is closed under binary operation डॉट. डॉट लिहिलं मी, डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन. किंवा हे असं लिहिता येईल, आर डॉट इज बायनरी ऑपरेशन
ऑन एन. ओके. लक्षात आलं. आता इथं जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं, आता समजा आपण 2 नंबर घेऊ, पुन्हा एनच घेतो सेट. एन सेट ऑफ नॅचरल नंबर अँड ऑपरेशन. मायनस घेतलं, मायनस म्हणजेच काय, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. हे जर असं घेतलं तर आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट फॉर एनी a comma b belongs to n, this does not implies a minus b किंवा this implies a minus b is not belongs to n. फॉर एक्झाम्पल समजा आपण 2 3 घेतला, ठीक आहे, इज बिलॉंग्स टू n. दिस इम्प्लाइज 2 minus 3. 2 minus 3 किती होतात, -1. मग -1 n मध्ये आहे का नाहीये, बरोबर आहे. डज नॉट बिलॉंग्स टू n. ओके. देयरफॉर सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय, सबस्ट्रॅक्शन is not binary. Is not binary operation on n. बरोबर आहे. नॉट बिलॉंग्स टू आलाय. सो सबस्ट्रॅक्शन इज नॉट बायनरी ऑपरेशन ऑन n. लक्षात येते का? सिमिलरली डिव्हिजन, म्हणजे असे तिरपिरेश करतो. डिव्हिजन इज नॉट बायनरी ऑपरेशन ऑन n. फॉर एक्झाम्पल हेच घेऊया, 2 3 बिलॉंग्स टू n आहे, बरोबर आहे. पण 2 डिवायडेड बाय 3 विच इज नॉट बिलॉंग्स टू n, कारण n मध्ये असे नंबरच नाहीत ना, बरोबर आहे. हे असे नंबर नाही आहेत ना, डिव्हिजनचे असे नंबर नाहीत n मध्ये. सो डिव्हिजन ऑल्सो नॉट बायनरी ऑपरेशन ऑन n. सो बायनरी ऑपरेशन लक्षात आलं का तुम्हाला n वरून? लक्षात आले? बायनरी ऑपरेशन कशाला म्हणायचं हे लक्षात आलं का? हॅलो, लक्षात आलं का बायनरी ऑपरेशन कशाला म्हणायचं ते? हा, येस सर. हा. मग आता सिमिलरली आता 3 नंबर घेऊ आपण. आता जसं नॅचरल नंबर मध्ये आपण बघितलं, ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन इज बायनरी ऑपरेशन ऑन n, तसंच ऍडिशन and multiplication are binary operation on z integers q r and c.
ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन हे बायनरी ऑपरेशन आहे. कुणावर? झेड वर पण आहे, क्यू वर पण आहे, आर वर पण आहे आणि सी वर पण आहे. लक्षात येते का? पर रफ वर्क करूया आपण इथं. हे बघा, आता इंटिजर मध्ये आता जसं इथं नॅचरल नंबरचं तुम्हाला सांगितलं, फक्त इथं एनच्या जागी झेड करायचं. नॅचरल झेड मध्ये तुम्ही घ्या नंबर घेऊन बघा, 2 आणि -2 घ्या. 2 आणि -2. मग 2 प्लस -2 केलं तर काय येईल? 0 येईल. 0 अगेन बिलॉंग्स टू झेड. कुठलेही दोन नंबर घ्या झेड मधले, ऍडिशन केली तर पुन्हा झेड मध्येच येईल ना नंबर. तो काय वेगळा होणार आहे का? काय पी बाय क्यू टाईप होणार आहे का? नाही होणार, बरोबर आहे. तेव्हा मल्टिप्लिकेशन करून बघा, 3 इंटू 2 6. 6 अगेन बिलॉंग्स टू झेड. सो ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन इज क्लोज्ड ऑन झेड. तसंच रॅशनल नंबरचे पी बाय क्यू टाईपचे नंबर घ्या. 2/3 इंटू 1/2 घेतलं तर 2/6 होईल. अगेन बिलॉंग्स टू क्यू. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन केले दोन रॅशनल नंबर तर पुन्हा यातच येतील ना. लक्षात आलं का? येऊन बघा इथं समजा आपण घेतलं 2/3 हां आणि 1/3 घेतला, ठीक आहे. बिलॉंग्स टू क्यू आहे की नाही? दिस इम्प्लाइज 2/3 इंटू 1/3 म्हणजे काय? 2/9 विच इज अगेन बिलॉंग्स टू क्यूच ना, बरोबर आहे. किंवा 2/3 प्लस 1/3 केलं काय येईल? दिस इम्प्लाइज 3/3 म्हणजेच 1. 1 अगेन बिलॉंग्स टू क्यू. 1 पण क्यू मध्ये आहे, कारण पी बाय क्यू टाईपचे नंबर आहेत, बरोबर आहे. क्यू नॉट इक्वल टू 0, बरोबर. कसं असतं? पी बाय क्यू टाईपचे नंबर असतात ना क्यू मध्ये. क्यू नॉट इक्वल टू 0, बट क्यू मे बी इक्वल टू 1 असू शकतो ना, बरोबर आहे. आणि पी आणि क्यू काय आहेत? पी क्यू बिलॉंग्स टू झेड असतात, बरोबर आहे. लक्षात आलं का? त्यामुळे 1/1 बिलॉंग्स टू क्यू. सो ॲडिशन आलं. आर मध्ये सुद्धा दोन कुठल्याही संख्या घ्या, ऍडिशन घ्या, मल्टिप्लिकेशन घ्या, पुन्हा आर मधलाच नंबर येईल. कॉम्प्लेक्स नंबर मधला येईल का? नाही येणार, बरोबर आहे. कॉम्प्लेक्स नंबरचे दोन नंबर घ्या. आता कॉम्प्लेक्स नंबर समजा समजा जनरल घेऊ मग, ए प्लस आय बी, ठीक आहे. ए प्लस आय बी आणि सी प्लस आय डी हे दोन एलिमेंट जर घेतले कॉम्प्लेक्स नंबर मधले, तर यांची ऍडिशन काय होते? ऍडिशन यांची काय होते? काय होणार आहे? रिअल रिअल पार्ट ऍड, ए प्लस सी, बरोबर आहे, प्लस आय बी प्लस डी. हा पुन्हा काय आला? कॉम्प्लेक्स नंबर आला, बिलॉंग्स टू कॉम्प्लेक्स नंबर सी. लक्षात येते का? ए आणि सी रिअल नंबर आहेत, बी आणि डी रिअल नंबर आहेत. ऍडिशन ऑफ टू रिअल नंबर इज अगेन रिअल नंबर, म्हणजे हा ब्रॅकेट पुन्हा रिअल आला. आणि आय बी प्लस डी, बी आणि डी रिअल नंबर आहेत. बी प्लस डी पुन्हा हा रिअल नंबर मधला आला. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कुठले नंबर असतात? हे बघा, कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी, ए बी बिलॉंग्स टू आर. हा रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट, रिअल नंबर पाहिजे, बरोबर आहे. मग हा जो ब्रॅकेट मध्ये ए प्लस सी तो रिअल येईल, बी प्लस डी रिअल येईल. हे पुन्हा हा पूर्ण नंबर काय? कॉम्प्लेक्स नंबर आहे. लक्षात येते? मग हा ए बी सी च्या जागी कुठलेही नंबर घ्या, बरोबर आहे. आणि मल्टिप्लिकेशनचं काय होतं? मल्टिप्लिकेशन ए प्लस आय बी इंटू सी प्लस आय डी. मल्टिप्लिकेशन काय येतं याचं? मल्टिप्लिकेशन घेतलं ए सी प्लस आय ए डी प्लस आय बी सी मायनस बी डी, कारण आय स्क्वेअर इक्वल टू -1 ना. लक्षात येते का? ए सी, ए इंटू सी, ए इंटू आय डी, बरोबर आहे. आय बी इंटू सी आणि हे आय बी इंटू आय डी म्हणजे मायनस बी स्क्वेअर, म्हणजे काय येईल? ए सी मायनस बी डी, बरोबर आहे, प्लस आय ए डी प्लस बी सी. हा बघा, हे पुन्हा काय येणार आहे? ए इंटू सी रिअल नंबर, बी इंटू डी रिअल नंबर, ए सी मायनस बी डी रिअल नंबर, बरोबर आहे. ए इंटू डी रिअल नंबर, बी इंटू सी रिअल नंबर, ऍडिशन ऑफ टू रिअल नंबर इज रिअल नंबर, सो इट इज अगेन बिलॉंग्स टू सी. लक्षात आलं? सो
ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन आर बायनरी ऑपरेशन ऑन ZQRC सगळ्यामध्ये लक्षात आलं. चार नंबर. आता समजा MR, लेट MR हा सिम्बॉल लक्षात ठेवा. MR काय आहे? M फॉर मॅट्रायसेस, सेट ऑफ all matrices, B the set of all matrices with real element किंवा real numbers. ओके. आता ह्याच्यावरती मॅट्रिक्स ऍडिशन जर घेतलं तर ते बायनरी असेल का? बायनरी ऍडिशन बायनरी असेल का? आता इथं काय म्हटलंय? एमआर बी द सेट ऑफ ऑल मॅट्रायसेस. इथं साईजचा काय संबंध आहे का? एमआर सेट ऑफ ऑल मॅट्रायसेस. मॅट्रायसेस किती ऑर्डरचे असू शकतात? 2x2 असू शकतात, 3x3 असू शकतात, 4x4 असू शकतात, बरोबर आहे, 5x5 असू शकतात, इनफायनाईट होतील ना. बरोबर ना. आणि दोन जर वेगवेगळ्या साईजचे मॅट्रायसेस घेतले तर त्यांची ऍडिशन होऊ शकते का? नाही होऊ शकत ना. लक्षात आलं का? फॉर एक्झाम्पल बघा, आता समजा आपण घेतला हा 2 3 1 4 घेतला, ठीक आहे. आणि जर ऍडिशन घ्यायला गेलो आपण 1 2 3 5 6 7 8 9 10 घेतली, ह्याची ऍडिशन होईल का? होणार नाही ना. विच इज नॉट पॉसिबल. which is not possible. Therefore, matrix addition is not binary operation. is not binary operation. ओके. आता समजा इथं आपण साईज स्पेसिफाय केली मॅट्रायसेस मध्ये. मॅट्रायसेस मध्ये जर काय साईज आपण घेतली, समजा m बाय n. आता ही m बाय n काय आहे? साईज आहे. ओके. लेट be the set of all m by n matrices with a real number. Then matrix addition matrix addition plus is binary operation on m by n. लक्षात येते. समजा ए मॅट्रिक्स घेतला, ए हा ए मॅट्रिक्स कितीचा आहे? m बाय n प्लस बी मॅट्रिक्स जर घेतला m बाय n चा, ठीक आहे. तर येणारा जो मॅट्रिक्स असेल ए प्लस बी हा m बाय n चाच असेल, बरोबर आहे. विच इज बिलॉंग्स टू
m by n r. फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतला मॅट्रिक्स, फॉर एक्झाम्पल m समजा आपण 3/3 घेतला, ओव्हर आहे 3/3. छोटा घेऊया, 2/2 घेतला, 2/2 2/2 2/2 घेतला म्हणजे 1 2 2 1, ठीक आहे. आणि दुसरा एलिमेंट घेतला 3 1 1 2. याचं ॲडिशन कसं होतं, 3 + 1 म्हणजे 4, 3 1 + 3 4, 2 + 1 3, 2 + 1 3 आणि हा इथं 3, बरोबर आहे. 1 + 3 4, 2 + 1 3, 2 + 1 3, 1 + 2 3. आता हा पुन्हा येणारा जो एलिमेंट आहे तो परत 2/2 मॅट्रिक्सच आहे, बरोबर आहे. ह्या एंट्रीज जे आहेत, हे आर लिहितो ना आपण आतमध्ये आर, हे एंट्रीज जे आहेत 1 2 2 1 हे रिअल असतात, ठीक आहे. हे रिअल आहेत. पुन्हा येणाऱ्या ज्या एंट्रीज आहेत मॅट्रिक्स मध्ये त्या रिअलच आहे, म्हणजे हे बिलॉंग्स टू 2/2 एम मध्येच गेला. लक्षात आलं? ठीक आहे. ओके. काय शंका आहे का इथं? शंका आहे का इथं काय? आता बायनरी ऑपरेशन किंवा हे ऑपरेशन आहेत नेहमीचे, प्लस मायनस, डिव्हिजन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, हे सोडून सुद्धा बायनरी ऑपरेशन आहेत. फॉर एक्झाम्पल 5 नंबर घेऊ. आता समजा लेट z प्लस बी द सेट ऑफ कसला या, बी द सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स. हॅलो, दिसते का रे? मानसी लक्षात नाही आलं. हा, काय रिपीट करू सांग. नाही सर, आलंय लक्षात. आलंय ना? एवढंच लक्षात ठेवायचं की एखादा सेट आहे, एखादं ऑपरेशन तुम्हाला दिले, तर ते ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर 2 एलिमेंट मध्ये, ते पण 2 नाही म्हणजे प्रत्येक एलिमेंटला ते सॅटिस्फाय होईल. येणारा जो एलिमेंट पुन्हा त्याच सेटमध्ये आला तर ते ऑपरेशन बायनरी ऑपरेशन असतं. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. बी द सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर, we define a binary operation star by a star b equal to smallest value of a and b. Okay, if a not equal to b, and is equal to a or b if a equal to b. ऑपरेशन लक्षात आले का? 2 एलिमेंट आहेत, कुठले? झेड प्लस मधले. झेड प्लस म्हणजे सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर. ह्या 2 एलिमेंट मध्ये स्टार अप्लाय केल्यानंतर हे स्टारची डेफिनेशन कशी लिहिली आहे बघा. जो कुठला स्मॉलेस्ट असेल ए आणि बी मधला तो इथे लिहायचा. कधी? इफ ए नॉट इक्वल टू बी, आणि इज इक्वल टू ए किंवा बी लिहायचा जर ए आणि बी इक्वल असतील.
ओके, साहजिकच आहे की येणारा जो इलेमेंट आहे आफ्टर अप्लाइंग स्टार ऑपरेशन, येणारा इलेमेंट जो आहे तो कुठला तरी ए आणि बी मधलाच कुठला तरी नंबर असणार आहे, म्हणजे क्लोज आहे. हे स्टार बायनरी ऑपरेशन काय क्लोज्ड आहे ऑन झेड प्लस. फॉर एक्झाम्पल घेतलं तर समजा 3 स्टार 4. तर 3 स्टार 4 काय येईल सांगा बरं. काय येईल? हम्म 3 स्टार 4 काय येईल मानसी, प्रणोती? 12. नाही, 12 कसं येईल? इथं मल्टिप्लिकेशन नाही करायचं रे. इथं काय म्हटलंय, स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, किंवा ए किंवा बी. हे स्मॉलेस्ट कधी ए नॉट इक्वल टू बी असेल तर, आणि हे इक्वल टू बी असेल तर ए किंवा बी. हे इथं येईल 3 येईल. 3 आणि 4 मधला स्मॉलेस्ट कोण आहे? 3 आहे. सो 3. ओके, विच इज अगेन बिलॉंग्स टू झेड प्लस. बरोबर आहे. आता समजा इथं 5 स्टार 5 घेतलं तर काय येईल? 5, कारण दोन्ही सेम आहेत ना. विच इज अगेन बिलॉंग्स टू झेड प्लस. ओके, आता समजा 10 स्टार 11 घेतले तर काय येईल? 11 बिलॉंग्स टू झेड प्लस. बरोबर आहे. समजा 9 घेतलं, 9 घेतले तर 9च येणार. इक्वल असलं तर तेच घ्यायचं, इक्वल नसेल तर त्यातला लहान कुठला आहे तो घ्यायचा. बरोबर आहे. देअरफॉर, 10 येणार ना हॅलो, सर? सर 10 हा 11 मध्ये 10 येणार ना. 10 येणार. हा सॉरी 10. ओके, स्मॉलेस्ट, बिगेस्ट नाही, स्मॉलेस्ट. 10 स्टार 11 मध्ये 10 येईल. ओके, सो देअरफॉर झेड प्लस इज क्लोज्ड अंडर स्टार. ठीक आहे. हे पण बायनरी ऑपरेशन आहे. म्हणजे बायनरी ऑपरेशन काय असू शकतं? असं सुद्धा असू शकतं. दुसरं कॉम्बिनेशन पण असू शकतं. समजा 2 ऑपरेशनचं कॉम्बिनेशन पण असू शकतं. 6 नंबर. आता समजा आपण घेतला सेट ऑफ इंटिजर घेऊया. लेट झेड बी द सेट ऑफ इंटिजर्स. ओके, आणि बायनरी ऑपरेशन डिफाइन करूया. वी डिफाइन स्टार बायनरी ऑपरेशन as a star b equal to a star b equal to a into b plus 2, a into b plus 2. हे बायनरी ऑपरेशन आहे का? असं नको, हे नको. ए इथं चेंज करूया साइन, सर्कल घेऊया. सर्कल घेतला, सर्कल ए सर्कल बी, ए सर्कल बी इक्वल टू ए इंटू बी प्लस ए मायनस बी. हे घेतलं तर हे बायनरी ऑपरेशन आहे का? सर्कल आहे का? फॉर एक्झाम्पल आता घेऊन बघू आपण. 2 सर्कल 3 घेतलं तर काय? 2 इंटू 3 प्लस 2 मायनस 3 म्हणजे किती झाले? 6 प्लस -1. बरोबर आहे. म्हणजे काय आलं? 5. 5 अगेन बिलॉंग्स टू झेड. 5 अगेन बिलॉंग्स टू झेड. आता कुठले ऑपरेशन इथं केलेत बघा. इथं मल्टिप्लिकेशन पण आहे, प्लस पण आहे, सबस्ट्रॅक्शन पण आहे. हे सगळं मिळून हे सर्कल ऑपरेशन घेतलं.
तर हे जर ऑपरेशन घेतलं, कुठलेही दोन नंबर घेतले, तर ते पुन्हा काय होईल, येणारा एलिमेंट हा पुन्हा झेड मधला असेल. देअरफॉर हे फॉर एक्झाम्पल घेतलं आपण, ठीक आहे. देअरफॉर झेड इज क्लोज्ड अंडर सर्कल. हा, ठीक आहे. अजून एक घेऊ 7. समजा आपण घेतला लेट झेड प्लस बी द सेट ऑफ ऑल पॉझिटिव्ह integers. We define binary operation binary operation triangle on Z plus as a triangle B equal to a into b plus 2, a into b plus 2. ठीक आहे. असं घेतलं तर हे असेल का बायनरी ऑपरेशन ट्रायंगल? असेल. फॉर एक्झाम्पल समजा 2 ट्रायंगल 5 घेतला आपण, तर काय होईल, 2 into 5 plus 2 इज इक्वल टू काय होईल, 10 plus 2 equal to 12. Again belongs to Z plus. समजा 6 ट्रायंगल 3 घेतला, तर 6 into 3 plus 2 हे काय आलं, 20, which is again belongs to Z plus. Okay, so Z plus is closed under triangle. ठीक आहे. बायनरी ऑपरेशन लक्षात आलं? लक्षात आलेत का एक्झाम्पल? तर अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. नॅचरल नंबरचं आपण बघितलं. सबस्ट्रॅक्शन मध्ये सबस्ट्रॅक्शन जर असेल तर ते बायनरी ऑपरेशन नाहीये नॅचरल नंबर मध्ये, बरोबर. डिव्हिजन पण बघितलं, सबस्ट्रॅक्शन पण बघितलं. आता नेक्स्ट डेफिनेशन कम्युटेटिव्हिटी. कम्युटेटिव्हिटी किंवा कम्युटेटिव्ह, नुसतं कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह बायनरी ऑपरेशन स्टार on S is said to be commutative. Commutative if A star B equal to B star A, A star B equal to B star A, which is true for all A B belongs to S. प्रत्येक एलिमेंट साठी, म्हणजे A स्टार B इक्वल टू B स्टार आहे. म्हणजे ऍडिशन, स्टारच्या जागी ऍडिशन घेतलं नॅचरल नंबर मध्ये, 2 + 3 = 3 + 2, बरोबर आहे ना. 2 + 3 सुद्धा 5 येणार आहे आणि 3 + 2 सुद्धा 5 येणार आहे. मग नॅचरल नंबर मध्ये ऍडिशन काय आहे, कम्युटेटिव्ह आहे, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन
3 × 2 घ्या किंवा 2 × 3 घ्या, दोन्ही सारखंच आहे ना, बरोबर आहे. लक्षात येते का? सो multiplication is also commutative in natural number. ठीक आहे, लक्षात आलं का? फॉर एक्झाम्पल, आता इथं एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल फर्स्ट, we know that natural number n is closed under addition. Addition. Okay. Also, addition is commutative on n. For example, as for any AB belongs to n, we have A plus B equal to B plus A. बरोबर आहे, A plus B equal to B plus A. फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतलं 2 आणि 5, ठीक आहे, बिलॉंग्स टू n. सो दिस इम्प्लाइज 2 + 5 = 5 + 2. बरोबर, हे इक्वलच येणार. लक्षात आलं का? सिमिलरली मल्टिप्लिकेशन, similarly multiplication is commutative on n, as A into B equal to B into A, which is true for all A, B belongs to n. ठीक आहे, विच इज फॉर ऑल. आता इथं मी लिहिताना फॉर एनी म्हणले, म्हणजे कुठलेही फॉर एनी म्हणा, फॉर एनी जरी म्हणलं तरी पण फॉर ऑलच येते. लक्षात आलं का? इथं मी काय केलं, A into B equal to B into A फॉर ऑल A, B belongs to n. फॉर एक्झाम्पल समजा आपण द्यायचं झालं तर समजा 2 आणि 4 घेतलं. ओके, 2 आणि 4 बिलॉंग्स टू n. सो 2 × 4 किती येते? 8 येते. आणि 4 × 2 सुद्धा 8च येणार आहे. दोन्ही बाजू इक्वलच आहे. बरोबर आहे, लक्षात आलं? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, कम्युटेटिव्ह लक्षात आली का प्रॉपर्टी? लक्षात आलंय? आता मगाच्या एक्झाम्पल मधलंच एक्झाम्पल घेऊन बघू आपण. मगाशी आपण घेतलेलं काय, 2 नंबर घेऊ. लेट Z plus be the set of all positive integer, बरोबर, and star binary operation defined as कसं डिफाइन केलं होतं? A star B equal to
smaller value of a and b. If a not equal to b, equal to a or b, if a equal to b. बरोबर आहे. आता हे बायनरी ऑपरेशन आहे, मगाशी आपण बघितलं. वी नो दॅट दिस इज बायनरी ऑपरेशन. इथंच म्हटलं आपण बायनरी ऑपरेशन, बट इट इज कम्युटेटिव्ह. Here we have a star b equal to b star a for all a b belongs to z plus. आपल्याला माहिती आहे की असं येणार आहे. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही कुठलंही घेऊ शकता. 5 स्टार 8 घेतलं. 5 स्टार 8, 5 स्टार 8 काय येणार? स्मॉलेस्ट काय? 5, बरोबर आहे. आणि 8 स्टार 5 जरी घेतलं तरी स्मॉलेस्ट 5 आहे, बरोबर ना? राईट. लेफ्ट साइड काय येणार आहे? 5. राईट साइड काय येणार आहे? 5 येणार आहे, स्मॉलेस्ट ना. लक्षात येते. आणि दोन्ही नंबर समजा सारखेच घेतले, 8 स्टार 8, तर 8 स्टार 8 का कसाही करा लेफ्ट कम्युटेटिव्ह, बरोबर. कम्युटेटिव्ह येणार आहे, दोन्हीकडे एकच नंबर. लक्षात आलं? लक्षात आलं? हे बायनरी ऑपरेशन आहे, हे कम्युटेटिव्ह आहे. देअरफॉर स्टार इज कम्युटेटिव्ह ऑन झेड प्लस. लक्षात आलं का? काय शंका आहे का इथं? शंका आहे का इथं? नाहीये? असेल तर विचारा. नेक्स्ट मगाचंच एक्झाम्पल आपण घ्यायचं. पुन्हा तेच झेड प्लस घेऊया. झेड प्लस, वी नो दॅट a binary operation triangle triangle definition a star b equal a triangle b equal to काय होतं ते? a cross b plus 2 on z plus. z प्लस. ओके, आता हे कम्युटेटिव्ह आहे का? here a triangle b equal to b triangle a for all a b belongs to z plus a. फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतलं 2 triangle 5. 2 triangle 5 काय येईल? 2 into 5 plus 2 म्हणजे किती येते? 12 येतं, बरोबर आहे. आता 5 triangle 2 जरी घेतलं तरी 5 into 2 plus 2 12 येणार आहे, बरोबर आहे. देअरफॉर 2 triangle 5 equal to 5 triangle 2. असं कुठलाही एलिमेंट असू दे. देअरफॉर
triangle is commutative on Z plus. ओके, लक्षात आलं का? आणखी एक एक्झाम्पल घेऊ जे नाहीये. सपोज let Z be the set of all integers and define circle, small circle केलाय. क्या define a binary operation circle as, काय डेफिनेशन लिहिलेली आपण, a circle b equal to ab plus a minus b. And we know that आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, we know that Z is closed under circle, but circle असं, here A circle B is not equal to B circle A. ठीक आहे. नाही सॉरी, इथं झेड मध्ये येणार बरं का, झेड मध्ये येऊ शकतो. आपण काय करू, हा चेंज करू, झेड प्लस करू, सेट ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटीजर घेतले की काय होईल की हे ऑपरेशन निगेटिव्ह आलं की ते झेड प्लस मध्ये येणार नाही, कारण हे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, फॉर ऑल ए बी बिलॉंग्स टू झेड प्लस. फॉर एक्झाम्पल एखादं घ्यायला पाहिजे आपल्याला. फॉर एक्झाम्पल समजा 3 2 घेतो, 3 2. आता 3 सर्कल 2 जर घेतलं तर काय येईल, 3 × 2 प्लस 3 मायनस 2, बरोबर आहे. म्हणजे काय येईल, 6 प्लस 1 म्हणजे 7. आता 2 सर्कल 3 जर घेतलं तर 2 × 3 प्लस 2 मायनस 3, बरोबर आहे. म्हणजे काय येईल, 6 आणि हे मायनस 1. लक्षात येत आहे, म्हणजे हे किती झालं, 5 झालं. मग 7 इज इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. सो देअरफॉर 3 सर्कल 2 इज नॉट इक्वल टू 2 सर्कल 3, बरोबर आहे. म्हणून इथं झेड प्लस घेतलं. इंटिजर मध्ये काय होईल, इंटिजर मध्ये काहीला होऊ शकतं, काहीला इक्वल होऊ शकतं, काहीला इक्वल होणार पण नाही. ठीक आहे, तर हे एक मिनिट, इथं आता झेड प्लस केलं पाहिजे. झेड प्लस इज क्लोज्ड अंडर स्टार, बरोबर आहे. झेड प्लस क्लोज अंडर स्टार होईल. तुम्ही हे नंबर चेंज करून पण बघू शकता. क्लोजनेस होईल, हे सर्कल जे बायनरी ऑपरेशन आहे झेड प्लस वर. ठीक आहे, झेड प्लस इज क्लोज्ड अंडर सर्कल, पण कम्युटेटिव्हिटी होणार नाही. लक्षात येते का, लक्षात आलंय, काय शंका आहे कुणाला, करण, आदित्य,
शंका असेल तर विचारा. नाही कोणाला शंका काही? जाऊया पुढे मग. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन. डेफिनेशन असोसिएटिव्ह प्रॉपर्टी किंवा असोसिएटिव्हिटी किंवा नुसतं असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह associative, a binary operation star on a set S capital है, is said to be associative if A star B star C equal to A star B star C for all A B C belongs to S. For all. फॉर ऑल. लक्षात घ्या इथं कसं गेलं. असोसिएटिव्ह काय, ए स्टार बी ब्रॅकेट आहे स्टार सी इज इक्वल टू ए स्टार बी स्टार सी. बी स्टार सी ला ब्रॅकेट आहे. आधी ब्रॅकेट सोडवायचा, नंतर या ब्रॅकेटच्या बाहेरच्या एलिमेंटची ऑपरेशन घ्यायचं. ठीक आहे. फॉर ऑल. आता समजा आपण सेट घेतला झेड. फॉर एक्झाम्पल बरं नॅचरल नंबर घेऊ. ठीक आहे. नॅचरल नंबर पहिले. नॅचरल नंबरचा सेट विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन. मी अंडर सुद्धा शब्द वापरीन किंवा विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन. हे बायनरी ऑपरेशन आहे ॲडिशन. ठीक आहे. पण ॲडिशन हे असोसिएटिव्ह आहे का, तर आहे. बायनरी ऑपरेशन प्लस म्हणजे ॲडिशन इज associative on n. म्हणजे काय, as a star नाही a plus b plus c. bc ला मी ब्रॅकेट करतो a plus b plus c for all a b c belongs to n. ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते एन मध्ये विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन. फॉर एक्झाम्पल कुठलेही नंबर घेऊ शकता तुम्ही. समजा 1 + 2 + 3. हा ब्रॅकेट घातला 2 आणि 3 ला, काय होईल 1 + 5 म्हणजे किती आले 6. बरोबर आहे. आता 1 + 2 याला ब्रॅकेट घाला, नंतर 3 ऍड करा, काय होतंय 3 + 3 6. बरोबर आहे. म्हणजे 1 + 2 + 3 इज इक्वल टू 1 + 2 + 3. मग हे असं कुठलेही फॉर ऑल ए बी सी बिलॉंग्स टू एन सॅटिस्फाय होतं. समजा मल्टिप्लिकेशन घेतलं पुन्हा एन वरती, बायनरी ऑपरेशन डॉट इज असोसिएटिव्ह ऑन एन ॲज. का, त्याचं जस्टिफिकेशन तर ए इंटू बी इंटू सी ब्रॅकेट घाला, ए इंटू बी इंटू सी ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते. हे डॉट आहे मल्टिप्लिकेशन. फॉर ऑल ए बी सी बिलॉंग्स टू एन. फॉर एक्झाम्पल घ्या हेच नंबर 1 × 2 × 3 याला ब्रॅकेट करा. 1 × 3 × 2 × 3 6 म्हणजे 6. बरोबर आहे. आता 1 × 2 याला ब्रॅकेट घालू 2 × 3 6. बरोबर आहे. म्हणजे 1 × 2 × 3 ब्रॅकेट 1 ×
2 इंटू 3 फॉर एक्झाम्पल म्हणून दिलंय. हे मल्टिप्लिकेशन काय झालं, हे असोसिएटिव्ह आहे. आणि बायनरी ऑपरेशन कधी म्हणायचं, ज्यावेळी ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर दोन एलिमेंट मध्ये येणारा एलिमेंट हा पुन्हा त्या सेट मधलाच असतो, तेव्हा ते बायनरी ऑपरेशन आहे. आता हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, बायनरी ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशन, म्हणून आपण लिहितोय बायनरी ऑपरेशन. ठीक आहे, लक्षात आलं का? ओके. तर समजा दुसरा आणखी सेट घ्या. A binary operation plus is associative on Z. Z म्हणजे काय, इंटिजर. ठीक आहे, Z as A plus B plus C is equal to A plus B plus C for all A, B, C belongs to Z. फॉर एक्झाम्पल हेच इकडे घेऊ शकता तुम्ही. आता इथे समजा आपण घेतले -1 घेऊ, 2 आणि 3. ठीक आहे, बिलॉंग्स टू Z. -1 +2 +3 याला ब्रॅकेट गेला. -1 +5 हा काय होतो, 6. बरोबर आहे. -1 -1 घेतलाय ना आपण. आता ब्रॅकेट बदलला तर आपल्याला हे होणार, हे 6 कसं काय, इथं 4 यायला पाहिजे ना. 4 बरोबर आहे, हे मायनस आहे ना. ओके, -1 +5 म्हणजे 4 आला, बरोबर. आता 2 3 इथं काय येणार आहे, इथं -1 +2 1 +3 = 4. हा सॉरी, बरोबर आहे, -1 होतं ना. म्हणजेच काय आलं, काय -1 +2 +3 = -1 +2 +3 इक्वल आलं, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक मायनस घेऊन बघितलंय. असं हे प्रत्येक एलिमेंट साठी ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल, म्हणून ऍडिशन काय, इज असोसिएटिव्ह ऑन Z. लक्षात आलं. मग मल्टिप्लिकेशन पण आहे का, तर मल्टिप्लिकेशन पण आहे. सिमिलरली मल्टिप्लिकेशन सुद्धा सिमिलरली डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो associative on Z as A into B into C is equal to A into B into C for all A, B, C belongs to Z. तर सुद्धा कुठलाही नंबर घ्या, सॅटिस्फाय होईल. लक्षात आलं. असोसिएटिव्हिटी आता आपण मगाशी जे केलेत ऑपरेशन ते पुन्हा इथे चेक करूया. मगाशी जे आपण A स्टार B इक्वल टू A स्टार B इक्वल टू स्मॉलेस्ट ऑफ A अँड B, हे असोसिएटिव्ह असेल का? फॉर एक्झाम्पल 3 नंबर लेफ्ट झाले काय सगळे.
3 number. Let Z plus be the set of positive integers and binary operation star defined as a star b equal to smallest, बरोबर आहे, smallest of a and b, if a not equal to b, okay, and equal to a or b if a equal to b. आता हे ऑपरेशन असोसिएटिव्ह आहे का? असोसिएटिव्ह आहे का? आहे. This star operation is associative on Z plus. Associative is associative as a star b star c equal to a star b star c for all a b c belongs to Z plus. Z plus. For example, आपण घेऊन बघू 2 स्टार 3 स्टार 4 घेतलं, ठीक आहे, ब्रॅकेट. आता पहिल्यांदा ब्रॅकेट बघायचं. 3 स्टार 4 यात स्मॉलेस्ट कोण आहे? 3, बरोबर आहे. 2 स्टार 3 किती येणार आहे? 2, बरोबर आहे. आता ब्रॅकेट बदलून बघा. 2 स्टार 3 2 स्टार 3 मध्ये स्मॉलेस्ट कोण आहे? 2 स्टार 4 इज इक्वल टू काय होईल? पुन्हा 2 स्टार 4 2 इक्वल आला. देअरफॉर 2 स्टार 3 स्टार 4 इक्वल टू 2 स्टार 3 स्टार 4. असं प्रत्येक एलिमेंटसाठी हे होईल. सो हे आपण लिहिलं, दिस स्टार इज ऑपरेशन, दिस स्टार ऑपरेशन इज असोसिएटिव्ह ऑन झेड प्लस ॲज, हे त्याचं जस्टिफिकेशन, हे त्याचं एक्झाम्पल, सॅम्पल म्हणून. लक्षात आलंय? आता दुसरं ऑपरेशन ट्रायंगलचं बघू. ट्रायंगलचं मग अशी ट्रायंगल आपण बघितले. सेट हाच, लेट पुन्हा झेड प्लस बी द सेट ऑफ पॉझिटिव्ह integers and binary operation triangle defined as a triangle b equal to a into b plus 2. Okay, this binary operation triangle is, हे ट्रायंगल ऑपरेशन बायनरी, हे बायनरी आहे पण असोसिएटिव्ह नाही. असोसिएटिव्ह नाही, इज नॉट associative, is not associative, as a triangle b is a triangle, as a triangle b triangle c is not equal to a triangle b triangle c. फॉर एक्झाम्पल म्हणून, सॅम्पल म्हणून आपण बघू. समजा 3 triangle 5 triangle 2.
3 ट्रायंगल 5 ट्रायंगल 2. आता हे 3 ट्रायंगल आणि हे 5 ट्रायंगल 2 म्हणजेच काय, 5 इंटू 2 प्लस 2, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, 3 ट्रायंगल 3 ट्रायंगल 12, बरोबर आहे. आता हे पुन्हा हे ट्रायंगल केलं, हे 3 ट्रायंगल 12 म्हणजे 3 इंटू 12 प्लस 2 किती होत आहे, 38, बरोबर आहे. परत 36 अधिक 2. आता ब्रॅकेट बदलून बघू, 3 ट्रायंगल 5 ट्रायंगल 2. हा, 3 ट्रायंगल 5 म्हणजेच काय, 3 इंटू 5, बरोबर आहे, प्लस 2 आणि हा ट्रायंगल 2. आधी ब्रॅकेट सोडवायचा. काय येईल, 5 त्रिक 15 अधिक 2 म्हणजे 17 ट्रायंगल 2, बरोबर आहे. आता 17 पुन्हा ट्रायंगल 17 ट्रायंगल 2, 17 इंटू 2 प्लस 2 हे किती झालं, 36. आता इथं आलं होतं काय, 38, बरोबर आहे. इथं आलं 36 म्हणजे इक्वल आहे का हे, नाही. देअरफॉर 3 ट्रायंगल 5 ट्रायंगल 2 इज नॉट इक्वल टू 3 ट्रायंगल 5 ट्रायंगल 2. लक्षात आलं. म्हणजे हे ट्रायंगल काय आहे, असोसिएटिव्ह नाही आहे. ट्रायंगल इज नॉट असोसिएटिव्ह. ठीक आहे. काय इथं शंका आहे का, ठीक आहे. आलं का लक्षात. ओके, माइक ऑन करून विचारू शकता. आलंय सर लक्षात. ओके, आता एक एक्झाम्पल दुसरं घेऊ, वेगळं थोडं. बायनरी ऑपरेशन वरती. let q be the set of rational number and define operation star as a star b equal to a divided by b. ठीक आहे. आता इथं आपण ए बी कुठले नंबर घ्यायचे, ए बी क्यू मधले, बरोबर आहे. तर ए बाय बी जर केले हे ऑपरेशन, तर सगळे एलिमेंट काय येतात, क्यू मधले येतील, बरोबर ना. क्यू मधले येतील. पण फक्त एक्सेप्शनल केस काय आहे की 0 जर घेतला बीच्या जागी तर मात्र डिफाईन होणार नाही. देन
star is not defined for all a b belongs to q. Here's a justification. For example, a star 0 काय होईल? a divided by 0 is not defined for all value a belongs to q. आता काय होतंय की हा स्टार बायनरी ऑपरेशन, हे बायनरी ऑपरेशन होऊ शकतं जर ह्या क्यू मधून 0 ओमिट केला तर, 0 ओमिट केला तर हे स्टार बायनरी ऑपरेशन होईल क्यू वर. पण क्यू मध्ये 0 आहे आणि बायनरी ऑपरेशन कसं असतं, प्रत्येक इलेमेंटला झालं पाहिजे बायनरी ऑपरेशन, पण 0 ला होऊ शकत नाही. त्यामुळे हे बायनरी ऑपरेशन नाही होणार क्यू वर. लक्षात आलं का? हे बायनरी ऑपरेशन होऊ शकत नाही क्यू वर. पण क्यू मधून जर 0 सबस्ट्रॅक्ट केला तर हे बायनरी ऑपरेशन होईल. लक्षात आलं का? आता समजा आपण 6वं एक्झाम्पल घेऊ, क्यू प्लस. क्यू प्लस म्हणजे काय? बी द सेट ऑफ ऑल पॉझिटिव्ह rational numbers and define operation star as a star b equal to a divided by b. आता मात्र हे काय होईल? हे बायनरी ऑपरेशन होईल. then star is binary operation on q plus. q plus कारण 0 आता ओमिट केलाय. आता a पण पॉझिटिव्ह आहे, b पण पॉझिटिव्ह आहे. आता a आणि b बिलॉंग्स टू q प्लस म्हणतोय. a आणि b कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे? p बाय q फॉर्म मध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं बघू, लिहूया इथं, देन स्टार इज बायनरी ऑपरेशन ऑन q. समजा a बाय b आहे आणि c बाय d बिलॉंग्स टू q प्लस. ओके, सो a बाय b स्टार c बाय d म्हणजे काय होईल? a बाय b डिवायडेड बाय c बाय d. ओके, हे काय होईल? ad बाय bc. ad बाय bc होईल ना, बरोबर आहे, विच इज अगेन बिलॉंग्स टू q प्लस. हे लिहिताना जनरल इलेमेंट आपण a आणि b घेतलाय, बरोबर आहे, पण a आणि b बिलॉंग्स टू q प्लस आहे आणि q प्लस मध्ये p बाय q आहेत, बरोबर आहे. म्हणजे घेताना असं हे असे येतील इलेमेंट. लक्षात आलं का? ओके, also star is commutative and associative on q plus. associative and commutative. फॉर एक्झाम्पल घ्यायचं आहे तर बघा, a बाय b स्टार c बाय d घेतलं तर काय होईल? हे ac बाय bd, बरोबर आहे. a आणि c काय आहेत? ac काय आहे? a आणि c काय असतात? q आपण सेट बघितलाय, q
क्यू प्लस पॉझिटिव्ह रॅशनल नंबर म्हणजे पी बाय क्यू चे एलिमेंट, पी क्यू बिलॉंग्स टू झेड, ए आणि सी बिलॉंग्स टू झेड आहे, मग हे कसं लिहिता येईल सी इंटू ए, हे बी इंटू डी कसं लिहिता येईल डी इंटू बी, सॉरी डी इंटू बी, बरोबर आहे. म्हणजे काय होईल सी बाय डी स्टार ए बाय बी, सी बाय डी स्टार ए बाय बी. लक्षात येते म्हणजे असोसिएटिव्हिटी होते, सॉरी कम्युटेटिव्हिटी झाली. सेम असोसिएटिव्हिटी सुद्धा इथं होऊ शकते. कशी, समजा ए बाय बी हा, सी बाय डी आणि ई बाय एफ हे 3 एलिमेंट घेतले हा, स्टार ऑपरेशन याला ब्रॅकेट करतो, ए बाय डी सॉरी ए बाय बी स्टार ए बाय बी स्टार सी बाय डी स्टार, एक मिनिट इथं आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लिकेशन नाही, इथं हे ऑपरेशन आपल्याला करायचं आहे ना, हे सॉरी हे 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 ऑपरेशन करायचं आहे. थांबा हे पुन्हा करू आपण, मल्टिप्लिकेशन नाही, पुन्हा करून बघू. हे असं कॉम्प्लिकेटेड होतं म्हणून काय झालं, इथं आपण ए आणि बी नुसतं घेतो, तरी पण आपण करून बघू. ए स्टार सी ए बाय बी स्टार सी बाय डी केलं तर काय होणार आहे, करून बघू आपण. ए बाय बी डिवायडेड बाय सी बाय डी, बरोबर आहे. म्हणजे काय होणार आहे ए डी बाय बी सी, बरोबर आहे. आता हे उलट करून बघू आपण, सी बाय डी स्टार ए बाय बी म्हणजे काय होईल सी बाय डी डिवायडेड बाय ए बाय बी, बरोबर आहे. एक मिनिट, ए इथं येतोय, बरोबर आहे. सी डी बाय ए बी, म्हणजे हे येणार काय सी बी बाय डी ए होते, म्हणजे हे होऊ शकत नाही, कम्युटेटिव्ह नाही होऊ शकत. हे सेम होऊ शकत नाही, कसं काय मग म्हटलंय, नाही होणार नाही, चेंज होईल नाही, म्हणजे हे कम्युटेटिव्ह नाही होऊ शकत बरं का. बघा ए बाय बी बाय सी डी म्हणजे ए डी बाय बी सी, ओके. सी बाय डी स्टार ए बाय बी, ओके नाही, सी बाय डी बाय ए बाय बी म्हणजेच काय होईल, जर आपण सॉल्व केले तर सी बी बाय डी ए, हे नाही होते, हे इक्वल होत नाही, कम्युटेटिव्ह नाही आहे, कम्युटेटिव्ह नाही आहे. आणि असोसिएटिव्ह आपण चेक करू नंतर, ठीक आहे. आता इथं आपण थांबूया, ठीक आहे. हे असू शकतं, रॉंग असू शकतं, कम्युटेटिव्हिटी होऊ शकत नाही, कारण ए बाय बी इज नॉट इक्वल टू बी बाय ए ना, बरोबर आहे. कम्युटेटिव्हिटी नाही होणार इथं, नाही होणार. असोसिएटिव्हिटी पण आपण करून बघितली पाहिजे, असोसिएटिव्हिटी पण 3 एलिमेंट घेऊन बघायला पाहिजे, 3 एलिमेंट घेतल्यानंतर होतंय का नाही ते बघायला. एक मिनिट, समजा आपण 3 एलिमेंट घेऊनच बघूया.
ए बाय बी हा एक एलिमेंट घेतला, ठीक आहे, स्टार. सी बाय डी घेतला एक स्टार. ई बाय एफ घेतला, ठीक आहे, याला ब्रॅकेट घेतला. काय होईल? ए बाय बी स्टार सी बाय डी डिवायडेड बाय ई बाय एफ. ओके. म्हणजे हे काय होईल? ए इज इक्वल टू ए बाय बी स्टार सी एफ बाय डी ई. आता पुन्हा ह्याच्यामध्ये स्टार ऑपरेशन केल्यानंतर काय होईल? ए बाय बी डिवायडेड बाय सी एफ बाय डी ई. म्हणजे हे होईल ए डी ई, बरोबर आहे, आणि खाली होईल बी सी एफ. ओके. आता ब्रॅकेट जर बदलून बघितला, ए बाय बी स्टार सी बाय डी स्टार ई बाय एफ, ए बाय बी डिवायडेड बाय सी बाय डी म्हणजे ए डी बाय, एक मिनिट, ए बाय बी बाय सी बाय डी स्टार ई बाय एफ, बरोबर, इज इक्वल टू ए डी बाय बी सी स्टार ई बाय एफ, बरोबर आहे. तर ए डी बाय बी सी डिवायडेड बाय ई बाय एफ, बरोबर आहे, म्हणजे ना ए डी एफ अपॉन बी सी ई. इथं काय? हा ई आहे, बरोबर आहे, ई. बरोबर. ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी ही काय सारखी नाही आहे, बरोबर आहे, म्हणजे असोसिएटिव्ह सुद्धा नाही. मग इथं न्यूमरेटर आलं एडी एडीई, आणि हे आलं बी सी, एक मिनिट, हा बी सी, हा बी सी एफ, एक मिनिट, बी सी एफ. इथं काय आलं आपलं? एडी अपॉन बी सी ई एफ, म्हणजे एडी एफ. इथं आलंय बी डी ई, बरोबर आहे. हे इक्वल नाही आहे, नाही होते मग, म्हणजेच असोसिएटिव्ह सुद्धा नाही आहे. त्यामुळे चेंज करा, स्टार इज नॉट कम्युटेटिव्ह, नॉट असोसिएटिव्ह. ठीक आहे. तर आपण इथेच थांबूया. काय शंका आहे का तुम्हाला आणखी? नाहीये सर. तर